नवमी कक्षा संपूर्णम तथा संस्कृत संपूर्णम। चतुर्थः पाठः विद्यार्थमाला भाषाभ्यासः। श्लोक क्रमांक 1 एकवाक्येन उत्तरत। प्रथमः प्रश्नः विद्यार्थी किं त्यजेत। विद्यार्थ्यांनी काय सोडावे, काय मिळवणे सोडावे। जो ज्ञान घेण्याची लालसा ज्याच्याजवळ आहे त्याला काय मिळू शकत नाही, त्याला कोणत्या गोष्टीची प्राप्ती होऊ शकत नाही। तर विद्यार्थी सुखम त्यजेत, विद्यार्थ्यांनी सुख सोडावे, सुख मिळवणे सोडून द्यावे। त्या विद्यार्थ्याला सुख मिळणार नाही, सुखाची ज्यानं अपेक्षा केलेली आहे त्याला विद्या प्राप्त होणार नाही। सुखासीन व्यक्तीला विद्या प्राप्त होणार नाही। म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर बघा, विद्यार्थी सुखम त्यजेत। द्वितीय प्रश्न सुखार्थी किम त्यजेत। सुखाची इच्छा असणारा, अर्थी या शब्दाचा अर्थ अमक्या गोष्टीची इच्छा असणारा, अर्थी साठी। सुखाची इच्छा असणाऱ्याने किम त्यजेत, काय सोडून द्यावे। सुखार्थी विद्याम त्यजेत, ज्याला सुखाची इच्छा आहे त्याला विद्या प्राप्त होणार नाही, ज्ञान प्राप्त होणार नाही। एक वाक्याने उत्तर जे आहे ती व्यवस्थित बघा। त्यामध्ये या ठिकाणी तचा पाय मोडणं अपेक्षित आहे। या दोन्ही ठिकाणी जसा इथं पहिल्या प्रश्नामध्ये दिलाय तसा दोन्ही ठिकाणी तचा पाय मोडणं अपेक्षित आहे। त्यातील दुसरा प्रश्न बघा, संधी विग्रहम कुरुत। त्यामध्ये पहिला शब्द बघा, त्यजेत अधिक विद्याम। त्यामध्ये संधी विग्रह होत असताना तिथं असणारा जो द आहे तो द संधीनं झालेला आहे, प्रत्यक्षात तो त्यजेत असा आहे, त आहे। व्यंजन संधीच्या नियमानुसार त वर्गातील तिसरं अक्षर त थ द हे जे तिसरं अक्षर आहे, व्यंजन संधीचे जे नियम आहेत त्या नियमामधील या हे जे संधी आहेत व्यंजन संधीमध्ये यामध्ये त्यातच द झालेले म्हणून ते त्यजेत विद्याम असा तो शब्द आहे बघा। आणि त्याचा विग्रह जो आहे तो त्यजेत अधिक विद्याम असा झालेला आहे। त्यानंतर दुसरा संधी बघा, त्यजेत अधिक सुखम। इथं व्यंजन संधी नाही, इथं तसं जोडाक्षराप्रमाणेच आहे। हे जिथं आहे ते व्यंजन आहे, स याला ते जोडलं आहे जोडाक्षर, आणि मग त्याचा विग्रह जो आहे तो कसा आहे, त्यजेत अधिक सुखम। इथं तच द झालेलं नाही। त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे ते तिसरं उदाहरण आपल्यासाठी खास महत्वाचं आहे। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विसर्ग संधीसाठी एक खास पाठ आहे। त्या पाठामध्ये विसर्गाचा ओ होणे बघा, विसर्गाचा ओ होणे या नियमाखातर इथं कुतो विद्या असा आहे बघा। आणि त्याचा जो विग्रह आहे तो विग्रह कसा आहे, कुतः अधिक विद्या, विद्या कोठून मिळणार। आता विसर्ग संधीचे नियम हा पाठ संपल्यानंतर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी विसर्ग संधीचे जे नियम आहेत ते नियम पाहणं गरजेचं आहे। आधी वाचून बघा। आता त्याचा नियम कसा आहे बघा, विसर्गाच्या पूर्वी अ आणि पुढे अ किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या विसर्गाचा उ होतो बघा। विसर्गाच्या पूर्वी अ म्हणजे त मध्ये अ हा स्वर आहे आणि पुढे अ किंवा मृदू व्यंजन आल्यास त्या विसर्गाचा उ होतो आणि त्या उ व मागील अ मिळून त्याचा ओ होतो। आणि म्हणून ह्या ओ च्या पुढे अ आल्यास त्या अ बद्दल अवग्रह चिन्ह येतं, असा हा दुसरा नियम आहे। फक्त त्याचा पूर्वीचा नियम जो आहे तो म्हणजे विसर्गाचा ओ होणे हा त्याचा नियम आहे। आपण जेव्हा प्रत्यक्ष यांची उदाहरणं पाहू त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की विसर्गाचा ओ होणे, विसर्ग संधीचे नियम आपल्याला भरपूर आहेत आणि त्या नियमाच्या आधारे कोणकोणते शब्द आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत। त्याचप्रमाणे चौथं उदाहरण जे आहे ते त्याचप्रमाणे कुतो विद्यार्थीनः। कुतः, कुतः म्हणजे कोठून, कुतः विद्यार्थीनः।
या पहिल्या श्लोकामधील जे समानार्थी शब्द आहेत ते समानार्थी शब्द बघूया. विद्या या शब्दाला समानार्थी शब्द आहे ज्ञान. विद्यार्थी छात्र, ज्ञानार्थी छात्र इत्यादी. बालक वगैरे असा शब्द द्यायचा नाही. समानार्थी शब्द देत असताना ही सूचना सांगण्याची गरज नाही, परंतु काही विद्यार्थ्यांच्याकडून राहू शकते की मध्ये बरोबरचं चिन्ह देणं अपेक्षित आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, हा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे. प्रश्न निर्माणम कुरुत. आपण इयत्ता 8वी मध्ये पण बघितलं, प्रश्न निर्माण करण्यासाठी कोणकोणते शब्द वापरले जातात, त्याचबरोबर कोणतं सर्वनाम वापरलं जातं. कोणतं सर्वनाम वापरलं जातं तर किम हे सर्वनाम वापरलं जातं. किम या सर्वनामाची रूप वापरली जातात. मग ही तिन्ही लिंगांमध्ये आहेत, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. किम सर्वनाम पुल्लिंगी चालवलं तर कह, कौ, के प्रथमा म्हणजे कोण, कोण दोहे, कोण सर्वजण. कम, कौ, कान द्वितीया, कोणाला, कोण दोघांना, कोण सर्वांना. अशा प्रकारे त्याचा अर्थ होत असतो बघा. आता इथं बघा, सुखार्थी विद्या न लभते असं वाक्य आहे. सुखार्थी व्यक्तीला विद्या मिळत नाही. सुखार्थी काम न लभते, सुखार्थीला काय मिळत नाही तर विद्या न लभते. विद्यार्थी हा जो शब्द आहे तो कर्ता आहे बघा. सुखम न लभते, कह सुखम न लभते, विद्यार्थी सुखम न लभते. त्यामुळे ही प्रश्नार्थ सर्वनामाची जी रूप आहेत ती रूप आपण आपली पाठ असणं गरजेचं आहे. ही रूप पाठ करत असताना या रूपांमध्ये आलेली जी विभक्ती रूप आहेत त्याचबरोबर काही प्रश्नार्थक सर्वनाम जी आहेत ती प्रश्नार्थक सर्वनाम आपल्याला वेगळी घ्यायला लागतात. जसे की कुत्र म्हणा, कीदृश म्हणा, कदा, कस्मिन ही जी रूप आहेत ही विभक्ती रूपानुसार, परंतु कुत्र, कुत्र, कीदृश, कदा इत्यादी जी रूप आहेत ती मात्र आपल्याला प्रश्नार्थ सर्वनाम वेगळ्या पद्धतीने वापरावे लागतात. त्याचा सराव आपण 8वी मध्ये करून घेतलेला आहे. यावर्षी आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्न भरपूर आहेत आणि ते यथावकाश आपण गद्य पाठांवर आधारित जे आहेत ते आपण बघणार आहोत. अशा प्रकारे जो पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकावर जे 4 प्रश्न आहेत ते 4 प्रश्न आपण बघितले. त्यानंतर श्लोक क्रमांक 2 यामधील एक वाक्याने उत्तर द्या. एका वाक्यात उत्तरे द्या. यामध्ये पहिला प्रश्न बघा, कीदृशम जलम पिबेत. या श्लोकामध्ये कशा प्रकारचं आचरण करावं, कशा प्रकारचं वागावं हे सांगत असताना 4 बाबी सांगितलेल्या होत्या. ते म्हणजे पाय कसा ठेवावा, पाणी कसे प्यावे, आपली वाणी, आपली बोलणी कसे असावे आणि आचरण कसं असावं. त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कशा प्रकारचे पाणी प्यावे. कीदृशम जलम पिबेत, वस्त्रपूतम जलम पिबेत. आता यामध्ये क्रम तुमचा कसाही झाला तरी चालतो. म्हणजे जलम वस्त्रपूतम पिबेत असं लिहिलं तरी काही अडचण नाही. बघा, कीदृशम जलम पिबेत, जलम वस्त्रपूतम पिबेत. पाणी जे आहे ते वस्त्राने गाळलेलेच किंवा पवित्र झालेलेच पाणी प्यावे. विभक्ती जी आहे ती विभक्ती व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. पहिला जो आहे तो दुसरा उकार देणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न बघा, कीदृशम वाणी वदेत. कशा प्रकारची वाणी बोलावी, कशा प्रकारचे बोलणे बोलावे तर सत्यपूताम, खरेपणाने पवित्र झालेलेच, खरेपणाने पवित्र झालेलेच बोलणे बोलावे. म्हणून सत्यपूताम वाणीम वदेत, खरेपणाने पवित्र झालेलेच बोलणे बोलावे. म्हणजेच ज्ञानी लोक, थोर लोक ज्यांना अनुभव भरपूर पाठीशी आहे आणि त्यांची जी वाणी आहे ती वाणी कशी आहे तर आपल्याला सर्वांना मार्गदर्शक असते आणि ती मार्गदर्शक असणारी जी वाणी आहे त्याप्रमाणेच आपण बोलावे. त्यानंतर श्लोक क्रमांक 2 मधील समानार्थ शब्द जे आहेत ते सोपे आहेत बघा. वाक म्हणजे वाणी, पवित्र म्हणजेच
पूतम यामध्ये पू हा जो धातू आहे तो 9व्या गणाचा आहे. पू पुनाती असं त्याचं रूप होतं बघा. पू धातूचा अर्थ पवित्र होणे. ऋतम, आता इथं ऋ हा जो आहे तो दीर्घ आहे, खरं तर हा ह्रस्व आहे. ह्रस्व लिहिणं गरजेचं आहे. ऋतम वचनम. उदकम जलम. त्यानंतर श्लोक क्रमांक 2 मधील जे स्तंभ मेलनम आहे त्यामध्ये विशेषण आणि विशेष्याच्या जोड्या याविषयी सांगितले. अगदी सोप्या जोड्या आहेत बघा. दृष्टीपूतम, आता इथं मध्ये जी क्रियापद आहेत त्यामध्ये आलेली ती क्रियापद आपण त्याबरोबर म्हणायची. म्हणजे दृष्टीपूतम पादम नेसित. आता याची पुढे इथं उत्तर दिलेली बघा. दृष्टीपूतम पादम नेसित, डोळ्याने पारखलेल्या ठिकाणीच पाय ठेवावा. वस्त्रपूतम जलम पिबेत, इथं आपण आवरून लिहायला हरकत नाही. नेसित पिबेत. इथं काय होईल? मनःपूतम आचरणम कुर्यात. आचरणम आचरेत. आता इथं मनःपूतम मनाने पवित्र झालेलेच आचरण करावे. कुर्यात ही क्रियापद तिथं वापरायला हरकत नाही, आपल्याला माहिती असावं म्हणून. आणि सत्यपूताम वाणीम वदेत. अशा प्रकारे पादम हे विशेष्य आहे, याप्रमाणे हे चालतं बघा. पादम पाय, याचं विशेषण कुठलं? दृष्टीपूतम. पाय कसा असावा? दृष्टीपूतम. जल पाणी कसं असावं? वस्त्रपूतम. आचरण कसे असावे? मनाने शुद्ध झालेले. आणि वाणी कशी असावी? तर खरेपणाने पवित्र झालेली. ही त्याची विशेष्यांची विशेषणं आहेत. त्यानंतर श्लोक क्रमांक 3 यामधील पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघा. एक वाक्येनं उत्तरत. मनुजः कीदृशम धनम कांक्षेत. मनुष्याने कशा प्रकारच्या धनाची इच्छा करावी? त्या मनुष्यानं त्यामध्ये आपल्याला श्लोक पाहिला असेल बघा. अलब्धम धनम कांक्षेत, न मिळालेले, म्हणजे जे आपल्याला प्राप्त झालं नाही अशा धनाची आपण इच्छा करावी. म्हणून मनुजः अलब्धम धनम कांक्षेत, मनुष्याने जे प्राप्त झालेले नाही ते धन आपण मिळवण्याची इच्छा करावी. वृद्धम धनम कुत्र निक्षेपेत. वाढलेलं जे धन आहे ते आपण कोठे निक्षेपित, निअधिक्षेप धातूचा अर्थ तर फेकणे, पण तिथं दान करावे असं आहे. तीर्थेषु. वृद्धम धनम कुत्र निक्षेपेत. वृद्धम धनम तीर्थेषु निक्षेपेत. तीर्थक्षेत्रामध्ये आपण त्याचं दान करावं. त्यानंतर आपल्याच याच श्लोक क्रमांक 3 मधील क्रम लावायचा आहे. आता हा जो क्रम आहे तो क्रम कसा आहे बघा. त्यासाठी आपल्याला तो जो श्लोक आहे तो श्लोक पाठ असणं गरजेचं आहे. तो श्लोक जो आपल्याला माहितच असेल. धनम अलब्धम कांक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितम वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेषु निक्षेपेत. म्हणून याचा क्रम बघा. धनस्य रक्षणम, धनस्य इच्छा, याबद्दल जो क्रम आहे तो आपल्याला पुस्तकामध्ये दिलाय. धनस्य रक्षणम, तीर्थेषु दानम, त्यानंतर धनस्य इच्छा, धनस्य वर्धनम. या 4 वाक्यांचा क्रम जो आहे तो इथे कसा आहे. सुरुवातीला आपण काय करावं? धनाची इच्छा करा. धनस्य इच्छा. मग इच्छा केल्यानंतर त्यामध्ये आपण वाढ करा. धनस्य वर्धनम, धन वाढवावे, त्या धनामध्ये भर घालावी, संपत्तीमध्ये भर घालावी. आणि संपत्तीमध्ये भर घातल्यानंतर त्याचं रक्षण करावं. आता हे जे रक्षण आहे ते रक्षण कोणत्या प्रकारे सांगितलंय? तर रक्षण आपण मिळालेल्या संपत्तीचं रक्षण आणि त्याचबरोबर त्याचा योग्य त्या ठिकाणी विनियोग. मिळालेली संपत्ती कशीही खर्च न करता त्याचा योग्य तो विनियोग करणं, तो देखील एक रक्षणाचाच भाग. संपत्ती योग्य मार्गाने खर्च करणं हे देखील त्या संपत्तीचं रक्षण करण्याप्रमाणेच आहे. आणि जी मिळालेली संपत्ती आहे ती भविष्य काळामध्ये उपयोगासाठी आणण्यासाठी आपण त्याचं रक्षण करावं. आणि जे धन वाढलेलं आहे
त्यात धन जे वाढलेलं आहे ते काय करावं आपण, तीर्थेषु दान, तीर्थक्षेत्रामध्ये आपण त्याचं दान करावं. हा त्याचा या श्लोकामध्ये जो क्रम सांगितलेला आहे तो क्रम या पद्धतीने आहे. आता सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो आपल्याला या श्लोकामध्ये असणारा जो पदपरिचय. आता यामध्ये आपल्याला पदपरिचय देताना याच क्रमाने द्यायचा आहे. त्यामधील आधी मूळ धातू सांगावा, नंतर त्यामधील असणारा लकार सांगावा, ते रूप जे आहे ते कोणत्या पुरुषामध्ये आहे आणि कोणत्या वचनामध्ये आहे हे सांगावं. आता ही तिन्ही रूप जी दिलेली आहेत ती तिन्ही रूप ही प्रथम पुरुषाची एकवचनाची रूप म्हणजे विधिलिंग लकारामध्ये, विधिलिंग लकारामध्ये प्रथम पुरुषाची एकवचनाची आहे. बघा, कांक्षेत, रक्षेत, निक्षेपेत मध्ये मूळ धातू कुठला आहे, कांक्ष इच्छा करणे, रक्ष रक्षण करणे, मी अधिक क्षिप शब्दाचा अर्थ त्या धातूचा फेकणे, वापर करणे, त्या ठिकाणी वापर करणे. आणि ही तिन्ही रूप जी आहेत ती विधिलिंग लकाराची आहेत. आणि कोणत्या पुरुषाची, तर प्रथम पुरुषाची एकवचनाची ही तिन्ही रूप आहेत. त्यानंतर श्लोक क्रमांक 4 बघा. त्यामध्ये नेहमीप्रमाणे पहिला जो प्रश्न आहे तो एक वाक्यानं उत्तरत. क्रोधम केन जयेत, क्रोधम अक्रोधेन जयेत. जो क्रोध आहे तो आपण क्रोध न करता, न रागवता त्याच्यावर विजय मिळाला. दानेन किम जयेत, दानेन कृपणम, कृपणम म्हणा किंवा कदर्यम म्हणा. दानाने कोणावर विजय मिळवावा, तर कृपणावर किंवा कदर्यम कंजूस मनुष्यावर विजय मिळवावा. प्रश्न सोपे आहेत ना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सत्येन किम जयेत, सत्येन अनृतम जयेत. इथं श्लोक क्रमांक जो आहे तो खरं तर 4 आहे, इथं 2 लिहिले नाही. त्यामध्ये आता विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते कोणकोणते बघा. क्रोध, अक्रोध, असाधू, साधू या शब्दाचा अर्थ सज्जन, त्याला विरुद्धार्थी शब्द असाधू, याला सज्जन. म्हणजे असाधू याला समानार्थी शब्द दुर्जन असा आणि विरुद्धार्थी शब्द सज्जन असा. सत्यम, मृतम, अनृतम, सत्यम. त्यानंतर चौथा शब्द बघा. दानम, कदर्यम, कृपणम. त्यानंतर या श्लोकामध्ये आलेली जी तृतीयांत विभक्ती रूपानी पदानी चित्वा लिखत. अक्रोधेन यामध्ये तृतीय विभक्तीमध्ये आलेली रूप कोणकोणती आहेत बघा. एक पहिलं जे आहे ते अक्रोधेन, दुसरं आहे साधूना, त्यामध्ये मूळ शब्द आहे साधू, उकारांत भानू शब्दाप्रमाणे चालणारा. भानू या शब्दाचं तृतीयचं एकवचन भानुना, त्याप्रमाणे साधूना. दानेन, दानम नपुंसकलिंगी, हा शब्द पुल्लिंगी, हा सुद्धा शब्द पुल्लिंगी आहे. हा उकारांत आहे, हे दोन्ही अकारांत आहे. दानेन हा तृतीयमध्ये. आणि चौथा शब्द जो आहे तो सत्तेन. अशा प्रकारे हे तृतीयांत. आपण अभ्यास करत असताना सुद्धा प्रत्येक श्लोक घेतल्यानंतर आपणच जर त्या श्लोकाला विचारलं की यामध्ये द्वितीयमध्ये, पंचमीमध्ये, षष्टीमध्ये कोणकोणते शब्द आहेत, तर ते शब्द जे आहेत ते शोधायचा प्रयत्न करायचा. कारण की प्रत्येक श्लोकावर आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारची कृती विचारली जाऊ शकते की तृतीयांत, सप्तम्यंत, षष्ठ्यंत, पंचम्यंत अशी जी रूप आहेत ती आपल्याला शोधावी लागतात. आणि ती लिहित असताना वर तृतीयांत पदानी असं लिहायचं आणि जी काही तृतीयमध्ये असतील ते आपण त्याच्या पुढे लिहायचे. त्यानंतर यामध्ये असणारा संधियुक्त शब्द जो आहे तो एकच आहे, तो म्हणजे चानृतम. च अधिक अनृतम, च अधिक अनृतम
असा त्याचा संधी विग्रह होतो. श्लोक क्रमांक 5 बघा. आपण 5 पहिले श्लोक पाहणार आहोत. राहिलेले जे 2 श्लोक आहेत त्याचं मात्र तुम्ही सर्व प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवायचे. दुःखे कान पश्येत. दुःखामध्ये कोणाकडे पाहावे तर दुःखाधिकान पश्येत. आपल्यापेक्षा अधिक दुःख झालेले यांच्याकडे पाहावं म्हणजे आपलं दुःख कमी होतं. म्हणून दुःखे कान पश्येत, दुःखे दुःखाधिकान पश्येत, सुखाधिकान कदा पश्येत. आता इथं जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर तिथे जरी नसेल तरी सुद्धा आपल्याला ते माहित असेल की सुखाधिकान कदा पश्येत यदा वयम सुखे भवन्ति. आपण ज्या वेळेला सुखामध्ये असतो, इथे त्या प्रश्नाचं उत्तर दिसत नसेल ते त्या स्क्रीनच्या खाली गेलेले बघा. सुखाधिकान सुखे पश्येत. केव्हा पाहू तर सुखामध्ये. सुखामध्ये आपल्यापेक्षा अधिक सुख असलेल्या लोकांच्याकडे पाहावं. म्हणून आपल्या मनामध्ये जो गर्विष्ठ भावना जी आहे ती निघून जाते. त्यानंतर श्लोक क्रमांक 5 मधील जे संधियुक्त शब्द आहेत ते 2 आहेत बघा. पहिला आहे तो शत्रुभ्याम अधिक इव. संधी सोपा आहे बघा. मी कसा तयार झाला म अधिक ई रस्व ई म्हणून त्याला पहिले लागते शत्रुभ्याम अधिक इव. नार्पयित हा मात्र संधी सोपा आहे न अधिक अर्पयित. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द बघा. सुखम. 4ही शब्द सोपे आहेत. सुखम, दुःखम, अधिकम, अल्पम, शोक, हर्ष, शत्रु, मित्रम. काही विद्यार्थी मित्र असं लिहितील कारण मित्रम हा शब्द आपण मित्र अशा अर्थाने धरतो, परंतु संस्कृतमध्ये मित्र असा जर शब्द लिहिला तर तो शब्द सूर्यासाठी समानार्थी शब्द आहे. सूर्य याला संस्कृतमध्ये मित्र असं म्हणलं. तो पुल्लिंगी शब्द आहे. आणि आपण जो सखा या शब्द अर्थानं जो शब्द म्हणतो तो सखा या अर्थानं असणारा शब्द म्हणजे तो मित्र माता होतो आणि तो नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे तो शब्द लिहिताना नपुंसकलिंगी लिहिणं अपेक्षितच आहे. मित्र हा शब्द लिहू नका, तो शब्द चुकीचा आहे. त्यानंतर शेवटचा जो आहे तो प्रश्न जालरेखा चित्रम. विधिलिंग क्रियापदानी. या श्लोकामध्ये विधिलिंग क्रियापद कोणकोणती आलेली आहेत तर पहिलं जे आहे ते पश्येत आणि दुसरं जे आहे ते अर्पयेत. नार्पयेत नाही तर ते न अधिक अर्पयेत असं आहे. अर्पयेत हे जे रूप आहे ते विधिलिंग लकाराचं आहे. अशा प्रकारे आज आपण विद्यार्थमाला चौथ्या पाठ जो आहे त्या चौथ्या पाठामधील विद्यार्थमालामधील पहिले 5 जे श्लोक आहेत त्याच्यावरील भाषाभ्यास पाहिला. त्याच्यानंतर राहिलेले जे 2 श्लोक आहेत त्या श्लोकावरील भाषाभ्यास जो आहे तो आपण सर्वांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला झूम मीटिंग असेल त्यावेळेस सर्वांच्या वह्या त्यावेळेला तुम्हाला दाखवाव्या लागतील. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर सांगितले जातील त्या विद्यार्थ्यांनी आपले वह्या त्यावेळेला दाखवायचे. धन्यवाद.